Hello friends, welcome to DJK. Today in this lecture we will see the grammar part, that is participle. What is participle? Where we use the participle and what is the role of the participle in a sentence. We will see it in detail. Begin. Non-finite verbs are mainly divided into three parts: gerund, infinitives and participle. Friends, already I had made the videos on the topic of gerund and infinitives. The description, if you see the description of my video, you will get the link of gerund and infinitives. Today we will see the details about the participles. So, what is participle? Participle is a word which is formed from a verb and used as an adjective. वर्बपासून तयार केलेला आहे आणि याचा वापर वाक्यामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह म्हणून करत असतो. कसा? थिंग्स टू रिमेंबर, काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि वापर कसा करायचा हे आपण पुढे पाहणार आहोत. पार्टिसिपल्स आर नॉट द मेन व्हर्ब इन द सेंटेन्स. हे पार्टिसिपल जे आहे ते मेन व्हर्ब वाक्यामध्ये नसतं. इट डझंट फंक्शन ॲज अ व्हर्ब इन द सेंटेन्स, आणि ते त्याचं काम वाक्यामध्ये व्हर्ब म्हणून सुद्धा येत नाही. इट फंक्शन्स ॲज ॲन ॲडजेक्टिव्ह इन द व्हर्ब, आणि हे वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणून फंक्शन करत असतं. ॲक्झिटिव्ह ऑफ व्हर्ब ऑर ॲक्झिटिव्ह ऑफ प्रिपोजिशन. लेट अस सी द काइंड्स ऑफ पार्टिसिपल्स. There are three kinds of participle: present participle, past participle आणि perfect participle. प्रेझेंट पार्टिसिपल कसे तयार होते तर त्याचं सूत्र समोर दिलं आहे. प्रेझेंट पार्टिसिपलला व्हर्ब प्लस आय एन जी, जसं जेरंडमध्ये आपण व्हर्ब प्लस आय एन जी तयार करतो तसंच प्रेझेंट पार्टिसिपलमध्ये सुद्धा व्हर्ब प्लस आय एन जी असतं, परंतु इथं त्याचं फंक्शन हे ॲडजेक्टिव्ह म्हणून आहे. सेकंड आहे पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल तयार होतं व्हर्बचं थर्ड फॉर्म, क्रियापदाचं तिसरं रूप इथे वापरलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे पार्टिसिपलचा, तो म्हणजे परफेक्ट पार्टिसिपल. याच्यामध्ये आपण ॲक्टिव्ह व्हायचं सेंटेन्स असेल तर हॅविंग प्लस V3चा वापर करतो, आणि पॅसिव्ह व्हायचं सेंटेन्स असेल तर हॅविंग बीन प्लस V3चा वापर वाक्यामध्ये करतो. याचं डिटेल मी पुढे सांगणारच आहे. फर्स्ट, प्रेझेंट पार्टिसिपल्स. प्रेझेंट पार्टिसिपल हे व्हर्ब प्लस आय एन जीने तयार होते. फर्स्ट एक्झाम्पल इथं दिलेलं आहे मी. आय रिअली लाईक धिस बार्किंग डॉग. लाईक या सेंटेन्समध्ये मेन व्हर्ब आहे. मी सेंटेन्सच्या खाली त्याचं काय फंक्शन आहे त्या वर्डचं मी लिहिलेलं आहे. लाईक हे मेन व्हर्ब आहे, बार्क हे पण व्हर्ब आहे, परंतु त्याला इथं आय एन जी पार्टिसिपल लावून डॉग कसा आहे याचं डिस्क्रिप्शन करणारा तो वर्ड आहे बार्किंग. म्हणून इथं त्याचं फंक्शन काय आहे? ॲडजेक्टिव्ह म्हणून फंक्शन आहे बार्किंग डॉग. सेकंड एक्झाम्पल आहे सी जम्प्ड फ्रॉम रनिंग ट्रेन. ट्रेन कशी आहे हे डिस्क्रिप्शन देणारं वर्ड जर कोणचं असेल तर ते रन प्लस आय एन जी, म्हणजे इथे व्हर्बला आय एन जी पार्टिसिपल लावून इथं ॲडजेक्टिव्हमध्ये प्रेझेंट पार्टिसिपल त्याचं तयार केलेलं आहे. या सेंटेन्समध्ये जम्प्ड हे मेन व्हर्ब आहे. थर्ड, ही बॉट हर वर्किंग मशीन. या सेंटेन्समध्ये बॉट हे मेन व्हर्ब आहे, तर वर्क या व्हर्बला आय एन जी पार्टिसिपल लावून याचं प्रेझेंट पार्टिसिपल तयार केलं आहे, आणि या सेंटेन्समध्ये ते ॲडजेक्टिव्ह म्हणून फंक्शन करत आहे. We will see the second thing, second participle, that is past participle. Past participle म्हणजे व्हर्बचं थर्ड फॉर्म, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आपण याच्यामध्ये वापरतो. धिस इज अ रिटन लेटर. इज हे या वाक्यामध्ये व्हर्बचं काम करत आहे, परंतु रिटन हा जो वर्ड आहे हा पास्ट पार्टिसिपल आहे. थर्ड फॉर्म राईट या क्रियापदाचं तिसरं रूप इथं घेतलं आहे. पत्र कसं आहे तर लिहिलेलं पत्र आहे. सेकंड, द ब्रोकन ग्लास कट माय हँड. द ब्रोकन ग्लास कट माय हँड.
इथं ब्रोकन हा ब्रेकचं तिसरं रूप आहे, म्हणजे हे पास्ट पार्टिसिपल इथं तयार केलेलं आहे. कट हे त्या वाक्यातलं मेन व्हर्ब आहे. धिस इज अ पील्ड बनाना. पील्ड हे V3 आहे. इज हे या सेंटेन्समधलं मेन व्हर्ब आहे आणि पास्ट पार्टिसिपल म्हणून पील्ड ED लावून त्याचा थर्ड फॉर्म तयार केलेला आहे. नेक्स्ट, परफेक्ट पार्टिसिपल. परफेक्ट पार्टिसिपलमध्ये आपण दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. वी हॅव टू रिमेंबर टू थिंग्स, ॲक्टिव्ह फॉर्म अँड पॅसिव्ह फॉर्म. ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जर पाहिलं आपण तर हॅविंग प्लस V3चा वापर करतो आणि पॅसिव्ह फॉर्ममध्ये जर सेंटेन्स असेल तर हॅविंग प्लस बीन प्लस V3चा वापर करणं आवश्यक आहे. लेट अस सी द एक्झाम्पल ऑफ ॲक्टिव्ह फॉर्म्स. हॅविंग फिनिश्ड माय डिनर आय वेंट टू वॉक. या वाक्याचा जर थोडासा विचार केला तर इथं आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की एक काम संपल्यानंतर तात्काळ दुसरं काम सुरू केलं आहे. एक काम जे सुरू केलं ते संपवलं आणि नंतर लगेच दुसरं काम सुरू केलं आहे. जसं फर्स्ट सेंटेन्समध्ये बघा, हॅविंग फिनिश्ड माय डिनर, म्हणजे जसं मी माझं रात्रीचं जेवण संपवलं, आय वेंट टू वॉक, नंतर मी शतपावली करण्यासाठी थोडंसं बाहेर गेलो. म्हणजे डिनरचं काम काय झालं आहे, कंप्लीट झालं आहे आणि सेकंड ॲक्शन मी कॉमा दिल्यानंतर दिली. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची की हॅविंग आणि V3 हे वाक्य दुसऱ्या वाक्यामध्ये येत नाही, तर ते पहिल्या सेंटेन्समध्ये म्हणजे वाक्याची सुरुवातच आपल्याला हॅविंगपासून करावी लागते. सेकंड आहे हॅविंग एडिटेड द व्हॉइस आय स्टार्टेड अपलोडिंग इट. जसं आता मी हा व्हिडिओ बनवतो आहे, जसं मी हा व्हिडिओ बनवण्याचं संपलं तसंच मी आता काय केला, तो अपलोड करायला सुरुवात केली आहे. म्हणजे पहिलं काम संपलं आणि दुसरं काम मी तात्काळ सुरू करायला सुरुवात केली आहे. थर्ड आहे हॅविंग टेकन माय ब्रेकफास्ट. जसं मी माझा ब्रेकफास्ट घ्यायचं संपवलं, आय वेंट टू कॉलेज, मी कुठे गेलो, कॉलेजला गेलो. नंतर नेक्स्ट आता पॅसिव्ह फॉर्मचे सेंटेन्स आहेत. हॅविंग बीन डिफिटेड ही फ्लाईड अवे. हॅविंग बीन डिफिटेड ही फ्लाईड अवे. आणि सेकंड सेंटेन्स आहे हॅविंग बीन बिटन अप ही बिगॅन टू क्राय. म्हणजे पहिलं ॲक्शन कंप्लीट झालेली आहे, नंतर दुसरी ॲक्शन सुरू झालेली आहे. फक्त एवढं आहे की ॲक्टिव्ह फॉर्म आणि पॅसिव्ह फॉर्ममध्ये जर असेल तर आपल्याला वाक्यामध्ये ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये हॅविंग प्लस V3 घ्यायचं आहे आणि पॅसिव्ह फॉर्ममध्ये आपल्याला हॅविंग बीन प्लस V3 घ्यायचं आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. फ्रेंड्स, पार्टिसिपलचे 3 प्रकार आहेत हे लक्षात ठेवायचं. प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. प्रेझेंट पार्टिसिपल कसं तयार होतं तर व्हर्ब प्लस ING असते. पास्ट पार्टिसिपल काय आहे तर व्हर्ब प्लस V3 आहे, म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब आहे. आणि परफेक्ट पार्टिसिपल जे आहे ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जर सेंटेन्स असेल तर हॅविंग प्लस V3 आणि पॅसिव्ह फॉर्ममध्ये जर सेंटेन्स असेल तर हॅविंग बीन प्लस V3चा आपण वापर करतो. फ्रेंड्स, you will get the links of gerund and infinitives in the description box. Please do practice of participles. Thank you for hearing me carefully. Please do like, subscribe and share my YouTube channel. Thank you very much.